ठाण्यामध्ये शिंदेंना दुखवायचं नव्हतं म्हणून युती केली असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय। ठाण्यामध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेतली गेली आणि यावेळी फडणवीसांनी युतीवर भाष्य करत असताना जागा वाटप राजकीय फायदा पाहिला नाही असं सुद्धा म्हटलेलं आहे। तसंच शिंदेंची ओळख ठाणे असल्याचं सुद्धा फडणवीसांनी नमूद केलंय। आताची महत्त्वाची बातमी, वेगळे लढलो तरी सत्ता आली असती, पण त्यातनं कुठेतरी आपली मनं दुखावतील, त्यातनं कुठेतरी म्हणजे आज ठाण्यासारख्या शहरामध्ये जे बाळासाहेबांचं आवडतं शहर होतं, या शहरामध्ये अशा पद्धतीचं वाद विवाद सगळं होणं हे काही योग्य नाही आहे। त्यामुळे आवश्यकता पडली तर आपण थोडी पडती बाजू घेऊ, कमी जागा आपण घेऊ, पण आपण अलायन्समध्ये लढू। केवळ 5-10 सीटा जास्त निवडून आणायच्या आहेत, एवढ्याकरता अट्टहास न करता आपण गुण्यागोविंदाने या सगळ्या MMR रिजनमध्ये जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी आपण एकत्रित येऊ आणि त्या पद्धतीनं कल्याण डोंबिवलीमध्ये देखील आम्ही एकत्रित आलो। आम्हाला कमी जागा घ्याव्या लागल्या, आम्हाला 56 जागा घ्याव्या लागल्या, त्यांना 65 जागा त्या ठिकाणी मिळाल्या, पण काही हरकत नाही, तरी देखील आम्ही हा निर्णय घेतला। आणि म्हणून कार्यकर्त्यांची ही नेहमी इच्छा असतेच, पण परिस्थिती पाहून नेत्यांना निर्णय घ्यायचा असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, आज काही असलं तरी एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत, अध्यक्ष आहेत, बाळासाहेबांची शिवसेना ते चालवत आहेत आणि ठाणे ही त्यांची आयडेंटिटी आहे। आणि त्यांच्या आयडेंटिटी असलेल्या ठाणे शहरामध्ये आम्ही त्यांना डिस्टर्ब करावं तर आम्ही मित्रपक्ष कसले? आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की नाही, शिंदे साहेब म्हणतील त्या हिशोबाने आम्ही निर्णय करू। आमच्या लोकांना समजवलं, आमच्या लोकांनी समजूतदारपणा दाखवला आणि सगळं नीट झालं।